जीवनात असा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो जेव्हा सगळं आपल्या विरोधात घडतंय असं वाटतं. पैसा कमी असतो, नाती तुटत असतात, कामात अपयश येतं आणि मनात एकच प्रश्न असतो, हे माझ्याच बाबतीत का? पण मित्रांनो, आयुष्यात यशस्वी होणाऱ्या लोकांची ओळख त्यांच्या सुखाच्या दिवसांनी नाही, तर त्यांच्या कठीण काळात त्यांनी स्वतःला कसं सांभाळलं यावरून होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, अडचणींच्या काळात मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी 7 प्रभावी तत्वे जी तुमचं आयुष्य बदलू शकतात. 1. वास्तव स्वीकारा. सर्वात मोठी चूक म्हणजे वास्तव नाकारणे. हे माझ्यासोबत घडूच शकत नाही असा विचारच आपले दुःख वाढवतो. जेव्हा आपण परिस्थिती स्वीकारतो तेव्हाच उपाय शोधायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, स्वीकार म्हणजे हार नाही, तर स्वीकार म्हणजे नव्या लढाईची सुरुवात. 2. जे तुमच्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष द्या. पाऊस थांबवू शकत नाही, पण छत्री नक्की उघडू शकतो. लोक काय बोलतात हे आपल्या हातात नसते, पण त्याला कसा प्रतिसाद द्यायचा हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. तुमची ऊर्जा अशाच गोष्टींवर खर्च करा ज्या तुम्ही बदलू शकता. 3. स्वतःशी सकारात्मक संवाद साधा. आपण दिवसभर स्वतःशीच बोलत असतो. जर सतत म्हणाल की मी काही करू शकत नाही, तर मन त्यावर विश्वास ठेवायला लागतं. त्याऐवजी स्वतःला सांगा, हा काळ कठीण आहे, पण मी त्यापेक्षा मजबूत आहे. हे वाक्य दररोज बोला. 4. शरीर मजबूत असेल तर मनही मजबूत राहते. पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार हे फक्त शरीरासाठी नाही, तर मानसिक ताकदीसाठीही आवश्यक आहे. दररोज 20 ते 30 मिनिटे चालणेही ताण कमी करू शकते. छोट्या विजयांचा आनंद घ्या. मोठं यश मिळेपर्यंत थांबू नका. आज एक चांगलं काम पूर्ण झालं तर स्वतःचं कौतुक करा. छोटे छोटे विजय आत्मविश्वास वाढवतात आणि मोठ्या यशाचा पाया तयार करतात. 6. चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. कठीण काळात काही लोक आशा देतात, तर काही लोक निराशा वाढवतात. म्हणून अशा लोकांच्या सहवासात राहा जे तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. एक सकारात्मक व्यक्ती अनेक नकारात्मक विचारांवर विजय मिळवू शकते. 7. प्रत्येक संकट तुम्हाला काहीतरी शिकवते. जीवनातील प्रत्येक अडचण एक शिक्षक आहे. स्वतःला विचारा, या अनुभवातून मी काय शिकलो? हा एक प्रश्न तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलू शकतो. संकट कायम राहत नाहीत, पण त्यातून मिळालेला अनुभव आयुष्यभर उपयोगी पडतो. मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवा की वादळ कायम राहत नाही, अंधार कायम राहत नाही आणि तुमच्या आयुष्यातील हा कठीण काळही कायम राहणार नाही. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात तोच संघर्ष उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतो. म्हणून हार मानू नका, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही विचार करता त्यापेक्षा तुम्ही खूप जास्त मजबूत आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.